पॉवर हाऊस ऑफ द सेल कोणाला म्हणतात यावरचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि महत्वाची कॉन्सेप्ट. विच सेल ऑर्गनल इज नोन ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. पहा या ठिकाणी आपल्याला जे काही ऑप्शन दिले त्यामधलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे मायटोकॉन्ड्रिया. सेल मधलं हे एक सेल ऑर्गनल आहे, म्हणजे सेलमध्ये जे काही पेशीची अंगक असतात सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असलेली त्यापैकी मायटोकॉन्ड्रिया जे आहे तो आहे पॉवर हाऊस ऑफ द सेल. आता पॉवर हाऊस ऑफ द सेल काय ते समजून घ्या. लक्षात घ्या, सेल जे आहे सेलमध्ये सेलच्या आतमध्ये असलेले ऑर्गन किंवा सेलला काम करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा कुठे निर्माण होते तर या मायटोकॉन्ड्रियामध्ये निर्माण होते. थोडंसं एक्सप्लेनेशन पाहू आपण याचं. पहा, मायटोकॉन्ड्रिया आर नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. अनेक परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या किंवा फाउंडेशनच्या परीक्षेमध्ये हा बेसिक प्रश्न आहे की पॉवर हाऊस ऑफ द सेल कोणाला म्हणतात तर मायटोकॉन्ड्रियाचं उत्तर इथं भेटलं. बिकॉज त्याचं कारण काय पहा, दे आर द मेन साइट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन वेअर फूड मॉलिक्युल्स आर ब्रोकन डाऊन टू प्रोड्यूस एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, याचं ते लॉंग फॉर्म आहे. एटीपीचं पण लॉंग फॉर्म विचारलं जातं. पहा, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट देन द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. यामध्ये 2-3 प्रश्न तयार होतात. आता आपण पहिला पाहूया की पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हटलं जातं. लक्षात घ्या, आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये असतं ग्लुकोज. ओके, आणि हे जे ग्लुकोज आहे या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी लागतो ऑक्सिजन. हे दोघेही जेव्हा एकत्र येतात कुठे या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये, त्यावेळेस एरोबिक रेस्पिरेशन घडून येतं. लक्षात घ्या, पूर्ण स्पष्टीकरण सांगत नाहीये मी, फक्त या प्रश्नाशी रिलेटेड सांगतोय. त्यानंतर एटीपी नावाची एनर्जी तयार होते जिचा लॉंग फॉर्म आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. जी एनर्जी काय होते सेलला किंवा आपल्या बॉडीला जे काम करण्यासाठी एनर्जी लागते ती एनर्जीचं फॉर्म जे कोणतं आहे ते एटीपी फॉर्म आहे. म्हणजे सेलच्या आतमधल्या जितक्या काही ऍक्टिव्हिटी चालतात, जे काही कामं चालतात त्याच्यासाठी लागणारी एनर्जी आहे त्या एनर्जीचं प्रोडक्शन या ठिकाणी होत असतं आणि याचं नाव काय आहे मायटोकॉन्ड्रिया. तर या ठिकाणी बघा आपल्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल कोणाला म्हणतात हेही क्लिअर झालं. त्यानंतर जी एनर्जी तयार होते त्या एनर्जीचं लॉंग फॉर्म काय आहे तेही या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतं. म्हणून हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे आणि सेल ऑर्गनल्स पैकी हा एक खूप अत्यंत महत्वाचा सेल ऑर्गनल आहे.